आवडे
सागर सर्व सुखाचे सागर बाबा रखुमा देवी बारा बाबा रखुमा देवी बारा तो विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवी बारा बाप रखुमा देवी बारा हा तो विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा विठ्ठल तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हमारा बरवा माया संसाराचे संकल्पाचे माया संसाराचे संकल्पाचे माया संसाराचे संकल्पाचे माया देवेले अनंते तैसे राहावे देवेले अनंते तैसे राहावे कित्या सुधाले समाधान कित्या सुधाले समाधान कित्या सुधाले समाधान कित्या सुधाले राहिला उद्वेग दुःखाचे केवळा वहिला उद्वेग दुःखाची केवळा भोगणे ते फळ संचिताचे भोगणे ते फळ संचिताचे भोगणे ते फळ संचिताचे भोगणे ते फळ देविले अनंते तैसे राहावे देविले अनंते तैसे राहावे कित्या सुधाले समाधान कित्या सुधाले समाधान कित्या सुधाले समाधान कित्या सुधाले कामने घालो तयावरी भार कामने घालो देवावरी भार वाहवा संसार
समाधान चित्या सुधावे जय रघुबर मैना गायनाचार्य आवडती देवा देवा गुरभक्ती आवडती देवा संकल्पावे माया संसाराज संकल्पावे माया संसाराज देविले अनंत तसे रावे ठेविले अनंत तसे रावे संकल्पाई माया संसाराची ठेविले आनंद कैसेची ठेविले आनंद कैसेची चिता सुजावे समाधान
म्हणा महिला मंडळाच्या वतीनं ठेविले अनंत तैसेची रावे, ठेविले अनंत तैसेची रावे. महिला मंडळ ठेविले अनंत तैसेची रावे, ठेविले अनंत तैसेची रावे.
थोर भक्ती किंवा हीच थोर भक्ती आवडते देवा आवडती देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले आनंदे तैसेचे राहावे सिद्धी असू द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखती केवळ भोगणे ते फळ संचिताचे तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी ठेवे आनंदी पैसे सिद्धी असू द्यावे समाधान विठ्ठल या ठिकाणी हरिभक्तपरायण रामकृष्ण पाटील वैजापूरकर या सप्त्यात भेट देण्यात आलेले आहे. हिमालयाच्या कुशीमध्येच आहोत. त्या डोंगराच्या रांगा जसं काही हिमालयाच्या कुशीतल्या आहेत आणि असं हे हिमालयासारखं डोंगराचं दृश्य तो सुंदर दिसत आहे. झाडी आहे डोंगराच्या पायथ्याला. झालं गाव आहे इकडे तिकडे कोणीकडे तरी थोडंफार लहानचं. मंडळी अनेक जमलेली आहेत. झालं मोठमोठ्या आणि मोटार एसटी आहेत, इतर गाड्या आहेत, जीप गाड्या आहेत, लोकांच्या खाजगी वाहनं फार आले, ट्रॅक्टर वगैरे. तेव्हा अशा रीतीने दिव्य भव्य सुंदर अशा प्रकारच्या मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या प्रमाणात हा अखंड हरिनाम सप्ताह यावेळेचा 158वा या क्रमांकाचा सप्ताह आपणा सर्वांच्याच प्रेमामुळे सर्वांच्या सहकार्याने आणि बुवाजी बाबांच्या पुढाकाराने त्यांनी प्रयत्न केले, त्यांना सर्वांनी सहकार्य केलंय आणि त्यामुळे हा सप्ताह आणि संपन्न होत आहे चांगल्या रीतीने. सप्ताह म्हणजे 7 दिवस. कसला सप्ताह आहे तर सप्ताह अनेक असतात. काही करतात 7 दिवस त्यांना सप्ताह असं म्हणतात. अनेक प्रकारचे सप्ताह आहेत. त्यात हा हरिनाम सप्ताह आहे. त्या ब्रह्मांडाला निर्माण करणारा जो भगवान परब्रह्म परमात्मा परमेश्वर गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुरुत प्रभव प्रलय स्थानम निदानम बीजम अव्ययम. आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नाव बरी उगे नसावे, पावके दहावे, वर्षावे जळे, पृथ्वी बैसका न संडावी. हे ज्याच्या आज्ञेनं चाललेलं आहे. पृथ्वी आप तेज वायू आकाश हे जे काम करतायत हे ज्याच्या आज्ञेनं काम चालू आहे. सूर्य उदयाला येतो, मावळतो, प्रकाश देतो. सूर्यासकट आगवी हे विश्वरचनाचे दावे, ते दीप्ती माझी जाणावी आद्यंती आहे. हा सूर्याचा प्रकाश, आणखी प्रकाश, ज्ञानाचा प्रकाश, भगवंताचा स्वरूपाचा हा सगळ्या जगात प्रकाश आहे. आणि ज्याचा प्रकाश आहे, ज्याचं ज्ञान आहे, ज्यांनी विश्व निर्माण केलंय, ज्यांनी तुम्हा आम्हाला जन्म दिलेला आहे, अशा परमेश्वराचं चिंतन करणं, ध्यान करणं, स्मरण करणं म्हणजेच अखंड हरिनाम सप्ताह आहे. आणि हा सप्ताह लोकांच्या सुख शांती समाधाना करता म्हणून आहे.
याला आमचं स्वतःचं वैयक्तिक काही याला ध्येय नाहीये, गावकऱ्यांचंही ध्येय नाहीये, कोणाचंच नाही. या जगामध्ये वेळेला पाऊस पडावा, भरपूर पिकावं, जनधुनीनं जीव मात्रानं खाऊन सुखी राहो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होरीतीही लोकी भजी जो का आदिपुरुषी. या खंडित आमचे ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला, आपल्या निवृत्तनाथ महाराजांच्या गुरुच्या पुढे ठेवला आणि गुरुच्या चरणी प्रार्थना केली, मागणी केली की महाराज या ग्रंथाच्या लेखनापासून मला हे फळ द्या, जगाला हे फळ द्या, सर्व सुखी राहावेत, जगात कोणीही दुःखी नसावं. ज्ञानेश्वर महाराजांची केवढी मोठी भावना आहे. काय मागणे, स्वतः करता काही मागितलेलं नाही, व्यक्ती करता नाही, स्वतःच्या भावा करता नाही ना, कुटुंबा करता नाही ना, एवढ्या तेवढ्या समाजाच्या पुरता नाहीये. हे सगळं विश्व सुखी असावं, किंबहुना सर्व सुखी. सर्वांमध्ये सगळा विश्वाचा अंतर्भाव होतो हा, आणि पूर्ण सुखी होऊन परमेश्वराला भजावं, परमेश्वराला भजावं, देवाला विसरू नये. त्यानं हे निर्माण केलंय, त्याच्याच मुळे पाऊस पडतो, जे उगवतोय धान्य ते आपण खातोय आणि जगतोय. आपल्या जगण्याला आणि जीवनाला जो सहाय्य करतोय, मदत करतोय, ज्याच्या सत्तेनं चाललंय, कोणाची सत्ता आहे ही? चाले हे शरीर कोणाची सत्ते, चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलायचे हरे कवी ऐकवी एक नारायण, दयाचे भजन चुकू नका. हो, त्याच्यात सत्यानं पाहतो, त्याच्यात सत्यानं खातो, जगतो आपण असा जो भगवान परमात्मा. आपण खातो एकाला, गातो एकाला. कणगीत धान्य असत, कणगीत साठवलेलं असत, जपून ठेवते कणिक. त्या कणगीचं गाणं गायच्या ऐवजी त्याच्यावरती झाकणं इरलं, इरल्याला गाणं म्हणजे व्यर्थ आहे. कणगीनं साठवून ठेवलंय, कणगीला खातो इरल्याला गातो. तेव्हा ज्या परमेश्वराच्या कृपा आशीर्वादानं आपण जगतो, त्याला सोडून देतो, त्याला विसरतो, आणि मग कोणाच्या तरी आपण कोणाच्या तरी कृपा आशीर्वादानं जगतो असं आपण जगामध्ये मानतो. तेव्हा खरा जो या विश्वाला निर्माण करणारा आणि जगवणारा भगवान परमात्मा आहे. त्याचं चिंतन भजन म्हणजे जे नामस्मरण आहे. यालाच अखंड नाम सप्ताह 7 दिवस, 7च दिवस भगवंताचं चिंतन, ध्यान, स्मरण, भजन, कीर्तन करावं असा अर्थ नाही आहे, पण सतत करावं. सततम कीर्तयंतो माम, सततम, सतत 24 तास रात्र दिवस माझं कीर्तन म्हणजे स्मरण, चिंतन, भजन असं भगवान सांगतायत. त्याचं चिंतन सतत करावं, स्मरण सतत करावं. चिंतनाचा उपयोग काय, स्मरणाचा उपयोग काय, देवाचा उपयोग काय, भजनाचा उपयोग काय, देव आहे का, देव नाही का, देव आहे म्हणणारे आहे, देव नाही म्हणणारे आहे. हे जग आहे, जगामध्ये सगळं आहे. देव नाही म्हणणारे नसतील तर मग जगामध्ये एक उणीव भासली असती. नाही म्हणणारे कुठे, मग कमीपणा झाला तो, उणीव झाली ना ती. आहे म्हणणारे जसे तसे नाही म्हणणारे सुद्धा आहेत. जगामध्ये सर्व प्रकार आहेत, सर्व अनेक वस्तू आहेत. आपल्या सगळ्या जगाचं ज्ञान आहे असं नाहीये. या विश्वाचं संपूर्ण ज्ञान कोणाला आहे? कोणाला सर्वज्ञाला असला तरी तुम्ही आम्ही सगळे का सर्वज्ञ आहोत? सर्वज्ञ आडनावाचे माणसंही आहेत. आडनाव सर्वज्ञ असू शकतं, पण सर्वज्ञ म्हणजे सर्व कळणं, सर्व जाणणं या अर्थानं सर्वज्ञ. सर्वज्ञाचे कोण आहेत असतील ते असेल ते एक भगवान असेल. भगवानही एका ठिकाणी म्हणतात अर्जुनाला,
विसरून गेलो अर्जुना. बोलता बोलता आणि मी विसरलोच तुला सांगायचं, तर ते पुन्हा आता आठवलंय तर आता बोलतो. म्हणजे भगवंताला जिथं विसरणं आहे, आठवणं आहे, तिथं तुम्ही आम्ही तर सामान्य जीव आहोत. तुम्ही आम्ही विसरू शकतो, पण विसरलं तर त्याचं स्मरण करून द्यायला संत महात्मे. विसर झाला तर व्हावा, वाईटाचा विसर व्हावा, दुःखाचा विसर पडावा आणि चांगल्या गोष्टीचा विसर पडू नये. चांगला एक भगवान आहे आणि तो भगवान आहे, त्याचं नामस्मरण चांगलं शुभ आहे. शुभ सकळ मंगळाने दे श्री विठ्ठलाचे नाम आदे, विठ्ठलाचे नाम आदे, विठ्ठलाचे नाम आदे. मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे, पतित पावन साचे. पतिताला पावन करणारं भगवंताचं नाम आहे. सगळे पतित तर आहेत, कोणाला तरी कोणीतरी पतित असं म्हणत असतं. पतित म्हणजे पडलेले, घसरलेले, खालच्या दर्जाला गेलेले. आपण फार वरच्या दर्जाचे आहोत, पण आहात कुठं आहोत? तेव्हा या सगळ्या पतितांचा परमेश्वर स्वरूपापासून जे पतन पावलेले, घसरलेले, आपण सगळे पतित आहोत. या पतितांचा उद्धार करणारा एक भगवान परब्रह्म परमात्मा परमेश्वर आहे. आणि तो परमेश्वर निर्गुण निराकार उस्वस्तात की याद कर देव कसा आहे कुठे आहे. बहुतेक जगामध्ये नास्तिक म्हणून नाही, ते देव मानित नाहीत. आस्तिक आहेत ते सगळे देव मानतात, पण सगळ्याचा देव एक नाही. एक नाही, एक सारखा नाहीये. निर्गुण निराकारांचा निर्गुण निराकार असेल, त्याचं चिंतन स्मरण भजन करता आलं, ज्याला करता येईल त्या योगी करतात. योगी मूर्तीपेक्षा निर्गुण निराकाराचं ध्यान चिंतन करतात. आणि योगी ज्याचं ध्यान करतात, योगी ज्याची ध्यानी ब्रह्मते, ते ब्रह्मच आहे. योगी ब्रह्माचं ध्यान करतात आणि तेच ब्रह्म गोकुळात आले. गोकुळात, गोकुळाला आलेलं जे आहे ते ब्रह्मतत्व आहे महाराज. म्हणजे भगवान श्रीकृष्ण हा ब्रह्म आहे, परब्रह्म स्वरूप आहे. माणूस नाही, जीव नाही. आणि 33 कोटी देवातलाही सामान्य देव नाही. सगळ्या देवांचा देव आहे, सगळ्या देवांचा देव. ब्रह्मांडात माना कोणी मानले असतील, पुराण करते सांगतायत. वेदात काय 33 कोटी देव नाही आहेत. देव बुद्धीने ज्याला मानावं त्याला देव मानलं तर काही बिघडत नाही. असे कितीतरी देव होतात. देव बुद्धी पूज्य बुद्धी, पूज्य बुद्धी ठेवावी. देवाच्या ठिकाणी पूज्य बुद्धी आहे, त्याची पूज्य बुद्धी कुठेही ठेवली तरी देवाप्रमाणे झाला. तेव्हा असे देव किती असू शकतात? खरा देव एक आहे, तो परब्रह्म परमात्मा परमेश्वर आहे. तो अनंत अखंड व्यापक आहे, त्याला ब्रह्म असं म्हणतात. आणि ते ब्रह्मच या विश्वामध्ये, त्या ब्रह्मापासून हे विश्व निर्माण झालेले. विश्व कुठून झालं? आपल्या पुढे दिसायला हे विश्व दिसतंय. तुम्ही आम्ही द्या सोडून, सामान्य आहोत. आपल्या ठिकाणी एवढे विचार नाही, बुद्धी नाही. जे शास्त्रज्ञ लोक आहेत त्यांच्या पुढे हा एक विश्वाचा प्रश्न आहे. पुढं ते विश्व म्हणजे काय, ते कुठून आलं, ते कसं झालं, कुणी तयार केलं का? माणसानं तयार केलं असेल काही? माणसानं तयार केलेलं नाहीये. विश्व अफाट आहे, माणसाच्या शक्तीच्या पलीकडचं आहे. विश्वामित्रानं विश्व निर्माण करायचा प्रयत्न केला होता, पण त्याला शेवटी तो प्रयत्न सोडून द्यावा लागला. दुसरी सृष्टी निर्माण करीत होता तो ब्रह्मदेवाच्या उरावर. विश्वामित्र ऋषी या प्रयत्नवादी. विश्व निर्माण करणं दुसरं म्हणजे साधी गोष्ट आहे, आणि एक ऋषी निर्माण करतोय. विश्वामित्र वशिष्ठ तंटा. पण विश्वामित्रानं जरी प्रयत्न केला सृष्टी रचनेचा, तरी ही ब्रह्मदेवाची सृष्टी, तुम्ही आम्ही ज्या सृष्टीत आहोत ही ब्रह्मदेवाची सृष्टी. विश्वामित्राला शेवटी देव मध्ये पडले, समजून घातली, अरे दुसरी सृष्टी कशाला निर्माण करतो.
या सृष्टीमध्ये तुझी दुसरी सृष्टी निर्माण झाली तर तुझ्या सृष्टीचा या सृष्टीचा नेहमी वाद होईल, तंटा होईल, एकमेकाला भांडतील, मारतील आणि कोणीतरी नष्ट होईल, त्याच्यातला शेवटी एकच कोणीतरी राहील. तर तो दुसरी सृष्टी निर्माण करतो कशा करता? शेवटी त्याला ते पटलं, त्यानं सोडून दिली. तो त्यानं काही वस्तू निर्माण केल्या होत्या. घोडा तयार करायला गेला, ब्रह्मदेवाचा घोडा या सृष्टीमध्ये ब्रह्मदेवाने निर्माण केलेला घोडा तयार करायला गेला. त्याचा घोडा तयार करता करता गाढव झालं. गाढव, ते गाढव अजून तसंच ठेवलेलं त्याने. त्याची कोण आहे ते गाढव? ब्रह्मदेवाचं नाही, गाढव विश्वामित्राने तयार केलेलं, पण ते या सृष्टीत ठेवलेलं आहे. मनुष्य तयार करायला घेतला त्यानं. मनुष्य तयार करता करता पहिल्यांदा मनुष्याचं डोकं तयार करू म्हणून डोकं तयार करायला आरंभ केला. डोकं तयार केलं कवठी, आणि त्याला नाक डोळे तयार केले. नाक डोळे तोंड इतक्यात सगळी मंडळी, देव मंडळी आली, प्रार्थना केली. अरे दुसरी सृष्टी निर्माण करतो तू, आणि दुसरे माणसं निर्माण केले. अरे यांचा त्यांचा लढा होईल, शेवटी तुझ्या मरतील नाही ते हे मरतील, तू कशा करता हे पाप करतो? त्याची समजूत घातली आणि शेवटी त्याच्या दोन वस्तू निर्माण केलेल्या ठेवून घेतल्या. ते गाढव ठेवून घेतलं, त्याने निर्माण केलेलं. आणि मनुष्य निर्माण करता कवटी तयार केली, ते नारळ तयार केले, ते नारळ त्याचे नारळ झाले. विठ्ठल 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 बोला कुंडली तवरदे हरी श्री ज्ञानदेव तुका गंगागिरी महाराज पंढरीनाथ महाराज की जय. लोकांना माहित होत बाबांनी हजारो मेंढर कापलेले आहेत बुवाजी बाबांनी. तेव्हा आता तो काय त्यांनी एक दैवत मानलं. आपलेच आजोबा पणजोबा कोणीतरी वारले, त्यांची ते पुरलेली जी जागा तिथं काहीतरी केलं आणि त्या नावानं तिथं बकरे कापायला आरंभ केला. देव नाही, काही नाही, काही नाही. वाडवाडलाचेच काहीतरी एक समाधी प्रमाणे करून त्याच्यापुढं मेंढर मारायचे, बोकडं मारायचे. काही काळ असे मारले, काही हजारो बोकडं मारले गेले. 15-20 वर्षाचा काळ त्यांचा असा गेला. त्यांची आमची गाठ पडली, ते कथा कीर्तनाला येऊ लागले. आम्हाला लोकांनी सांगितलं, ते आम्हाला भेटले, आमच्या इकडे चला म्हणे चहा प्यायला. तर म्हटलं तुमच्या इकडे तर आम्हाला लोकांनी सांगितलं की हे असे असे आहेत. तर म्हटलं तुमच्या इकडे आम्ही चहा पिणार नाही, जेवणार नाही. तर मी तुमच्या इथं मोठी हिंसा होते. ज्या ठिकाणी हिंसा होते त्या ठिकाणी आणि साधू संताला पाणी पिणं कुठं आवडतं हो? ऊ मारू नये, चिलट मारू नये, मुंगी मारू नये. जैन धर्मी साधू संत किती जपून चालतात. श्वासोश्वासा वाटे तोंडात काही जीव जंतू जाऊ नये म्हणून नाकाला फडके आहेत, तोंडाला फडके आहेत. अहिंसावादी, अहिंसा परमो धर्मा. अहिंसा आहे, मारू नये. आपल्याप्रमाणे दुसरा जीव आहे, त्याचंही शरीर त्याला प्रिय आहे, त्याला कसं मारतात? त्याला मारू नये. हिंसा कुणीच करू नये. वेद सांगतात मा हिंसात सर्व भूतानी. वेद प्रमाणभूत हिंदू धर्मियांना आणि जगालाही. वेद कोणा धर्माचे नाहीयेत, कोणा पंथाचे नाहीत, कोणा व्यक्तीचे नाहीत. हिंदू धर्माचे वेद नाहीयेत. म्हणतात लोक हिंदू धर्माचे म्हणून, हिंदू धर्माचे नाहीयेत वेद. हे मनुष्य मात्राचे वेद आहेत, ज्यात मनुष्य मात्राचं कल्याण, नुसतं हिंदूचंच कल्याण आहे का त्यात? दुसऱ्याचं अकल्याण आहे का? मनुष्य मात्राचं कल्याण सांगणार तू नुसत्या हिंदूचा कशाला? हिंदू म्हणजे माणसं आहेत आणि बाकीच्या धर्मातले माणसं माणसं नाहीत का? मनुष्य मात्राच्या कल्याणाकरता वेदाचा उपदेश आहे, सांगणं आहे. बा हिंसात सर्व भूतांनी. तुकाराम महाराज याचाच अनुवाद करतात. कोणा हे जेवाचा न घडो मत्सर,
नाही जीवाचा नगडो मत्सर नगडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे वर्म सर्वेश्वर पूजनाची वर्म सर्वेश्वर पूजनाची नाही जीवाचा नगडो मत्सर नाही जीवाचा नगरो कोणत्याच जीवाचा द्वेष करू नये, मत्सर करू नये, सर्वांवर प्रेम करावं. आळंदीला ज्ञानेश्वर महाराज गेले, नृत्यनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, संन्यासाची मुलं, त्यांना अमुक अधिकार नाहीये, शास्त्राचा अधिकार नाही, वेदाचा अधिकार नाही, असं तसं ब्राह्मण लोक भांडू लागले. तेव्हा ही संन्यासाची मुलं आहेत. नृत्यनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका संन्यासाची नव्हती ती, त्यांच्या आई वडिलांचं लग्न झालेलं होतं. त्यांच्या आई वडिलांचं लग्न झालेलं आहे, त्याच लग्न झालेल्या माता पित्यांच्याच पोटी यांचा जन्म झालेला आहे. नृत्यनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई. विठ्ठल विठ्ठल चलो 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 चला विठ्ठल. बसा, बसा, बसा. चलो 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 हो, पुनर्जन्म आहे का नाही? हिंदू धर्मीय लोक पुनर्जन्म मानतात. आणखी कोणी पुनर्जन्म मानत असतील, न मानणारे कोणी असतील. पुनर्जन्म जर नाही म्हणावं, मग ज्ञानेश्वर महाराज एवढ्या बालवयातच एवढे ज्ञानी कसे? बरे ज्ञानी म्हणजे ब्राह्मण वंशातला जन्म. नृत्यनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, आई वडील ब्राह्मण कुळात जन्म. त्याला ते ब्राह्मण मानायला तयार नाही, कारण की वडिलांनी संन्यास घेतला. वडील विरक्त होते, संन्यास घेतला, गेले काशीला. मला कोणी नाही सांगितलं ते काशीच्या. एका संन्यासी महात्म्यानं दिलं, संन्यास दिला त्यांना, रामानंद स्वामी. संन्यासी होऊन राहिले काशीला. कर्मधर्म संयोगानं ते रामानंद स्वामी तीर्थयात्रेला निघाले. तीर्थयात्रेला निघता निघता त्या आळंदीला आले व तीर्थयात्रा करता. इंद्रायणीचं स्नान केलं, तिथं महादेवाचं मंदिर जुनं, शंकर मंदिर आळंदीला. शंकराची उपासना केली, स्नान संध्या करून पूजा अर्चा केली शंकराची, आणि बसले ओट्यावर. तिथे या रुक्मिणी माता होत्या, विठ्ठल पंतांच्या सौभाग्य होती रुक्मिणी माता. नृत्यनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई यांच्या मातोश्री रुक्मिणीबाई. ते संन्यासी महाराज इंद्रायणीचं स्नान करून, शंकराचं दर्शन करून कुठं बसले न बसले, त्यात या रुक्मिणी मातेने त्या संन्यासाला नमस्कार. त्यांनी आशीर्वाद दिला, पुत्रवती भव. त्या रुक्मिणी माता हसल्या, म्हणे का झाला? काही नाही म्हणे, सहज हसले. नाही नाही म्हणे, आपण सहज हसणारा नाहीत म्हणे, काहीतरी कारण असल्याशिवाय सहज कसं तुम्ही हसू शकता? सहज वेडा मनुष्य हसत असतो, सहज शहाणा मनुष्य कारणामुळे हसत असतो. काही हास्यारस काही कारण घडलं तर. तुम्ही काही मूर्ख नाहीये, ज्या अर्थी तुम्ही हसला त्या अर्थी काहीतरी कारण असलं. असा काही एक प्रसंग, आळंदीचा प्रसंग. आळंदी गाव पूर्वीपासूनच साधू संत ऋषी मुनी, काही लोकांनी काही तिथं ऋषी मुनींनी तपश्चर्या केलेल्या त्या आळंदीला.
आणि म्हणून आळंदीकडे घोडा असतो. तिथं ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे ना आळंदीला. त्र्यंबकेश्वर नृत्यनाथ महाराज, सासवडला सोपान काका आणि आळंदीला ज्ञानेश्वर महाराज यांचे. आणि मुक्त रुक्मिणी मातेची कन्या, रुक्मिणी मातेची विठ्ठल पंतांची काय कन्या आहे ही कन्या. अशी मुक्ताबाई नाव. 1400 वर्षाचे चांगदेव महाराज, चांगदेव महाराजांचा उपदेश केलेला 14 वर्षाच्या मुलीनं. 14 वर्षाची मुलगी 1400 वर्षाचे चांगदेव. 1400 महान योगी. 14 वेळेला काळाला थप्पड मारली. 100 वर्षाचं वय झालं की काळ न्यायला यायचा. ते समाधी लावून द्यायचे. समाधीत आत्मा ब्रह्मरूप होतो. ब्रह्म काय कोणाला नेता आणता येत नाहीये. आणि जीव तर काही नाहीये शरीरात. शरीर नुसतं शरीर घेऊन जात नाही काळ. शरीराचा इथंच धन काही क्रिया व्हायच्या त्या होतात. जातो तो आत्मा नेतात ते आत्म्याला काळ वगैरे. आणि तो आत्मा तर ब्रह्मरूप आहे. काळ येऊन जायचा, काळ येऊन जायचा. 1400 वेळेला काळ, 14 वेळेला काळ येऊन गेला. 14 वेळेला असं 1400 वर्षाचं आयुष्य चांगदेव महाराजांचं. आणि ते सर्व विद्या निष्णात. नुसते खूप जगले असं नाहीये. जगात जेवढं ज्ञान आहे तेवढं ज्ञान चांगदेव महाराजांचं जवळ होतं. एका व्यक्तीजवळ आज ज्ञान आहे, पण कोणाजवळ किती, कोणाजवळ कशाचं, कोणाजवळ कशाचं आहे. 1 ना 2 ना 4 ना 5 विषयाचं फार ज्ञान असू शकेल. PhD पर्यंत, MA BA PhD पर्यंत जगाचं सगळं ज्ञान असू शकत नाही एका व्यक्तीजवळ. जग अपाट आहे. या जगाचा विस्तार अपाट आहे. तेव्हा असे हे चांगदेव महान ज्ञानी. आणि महान एक योग नव्हता फक्त. कोणती विद्या नाही त्यांनी विचार केला. समाधी लावून पाहिलं आपल्याजवळ कोणती विद्या नाही. आपल्याजवळ योग नाहीये. योग अष्टांग योग. आणि अष्टांग योग ही विद्या फार महत्वाची आहे. अष्टांग योगी काय करेल याचा नेम नाही. जी ईश्वराची शक्ती तीच योग्याची शक्ती. ईश्वर जे करू शकतो ते योगी करू शकतो. महाराज असली योगाची शक्ती आहे. आणि ती योगाची शक्ती संपादन करण्याकरता चांगदेव महाराज गुरुकडे गेले. बाकी विद्याचं संपादन केलेलं आहे. फक्त ही एक विद्या राहिली आहे, योग विद्या, अष्टांग योग विद्या. हिमालयात गुरु शोधून काढले अष्टांग योगाचे. पाय धरले त्यांचे. योग्य लायक आहे समजून अष्टांग योग शिकवला. 8 दिवसातच शिकवला. मला संपूर्ण अष्टांग योग 8 दिवसात शिकले चांगदेव महाराज. काय बुद्धी असेल, काय अधिकार असेल, काय योग्यता असेल. ज्ञानेश्वरी तरी योग्यता पाहून सांगितली अर्जुनाला. कृष्णाजवळ बाकी कोणी नव्हतं का? कृष्णाजवळ आई होती, बाप होते, भाऊ होते, पिताजी होते. जे न सांगायचे पितिया वसुदेवाची, जे न सांगायचे माते देवकीची, जे न सांगायचे बंधू बळीभद्राचे, ते गुह्य अर्जुनाशी बोल. गीता म्हणजे का सामान्य आहे? आता ते तुमच्या आमच्या जवळ येते, हे संस्कृत मध्ये आहे. आणि तिचा विषयी गहन आहे. गहन संसारी माणसाला गीता हे फार गहन आहे, फार गूढ आहे. गूढ
त्या गीतेवर आज किती टीका असतील जगामध्ये. संस्कृत मध्ये अनेक टीका आहेत. कोणी एखादा मोठा झाला बुद्धिमान की त्याला गीतेवर टीका करावी लागते. त्याचं जर स्वतःच काही मत असेल, मांडायचं असेल, तर गीतेच्या श्लोकाच्या आधारानं मांडायचं. मग गीतेच्या श्लोकाचे हे इतक्या लोकांनी असे असे अर्थ केले, ते सगळे अर्थ टाळून यांना स्वतंत्र एक अर्थ जगाच्या पुढे मांडला पाहिजे. याची गीता कोण वाचेल कशा करता? आणि तुमच्या अगोदर तर आहे, तुम्ही कशाला कोणा दुसरा उद्योगाला खटरूप केला? हिरे उद्योगांवर डोक्यावर धंदा पहिलीच आहे. हे तुम्ही केलेला अर्थ तर पहिलाच आहे. दुसरा त्यांना काय किंमत देईल, काय महत्व देईल? एकदा दळलेलं पीठ पुन्हा दळायचं म्हणजे त्याला काय अर्थ आहे? जे दळलं नाही ते दळावं, दळलं ते पुन्हा दळण्यात अर्थ नाही. जे झालंय ते करण्यात पुन्हा काय अर्थ आहे? जे नसेल झालं तिकडं फार तर बुद्धी चालवा. गीतेवर फार लोकांनी टीका केलेल्या आहे. यांची टीका अमुक पद्धतीची, त्यांची टीका तमुक पद्धतीची. गीतेतून जगामध्ये द्वैती, अद्वैती, विशिष्ट अद्वैती, केवळ अद्वैती, पूर्ण अद्वैती, द्वैती, काही संप्रदाय आहेत ना. या सगळ्या संप्रदायाला त्या संप्रदायाचे जे तत्व आहेत त्या तत्वाप्रमाणे गीतेचा अर्थ लावायचा आहे. वेदात सगळं सापडतं, वेदात सगळ्याला आधार भेटतात. तो वेदात जसा आधार भेटतो तसा गीता एक पाहिजे. ब्रह्मसूत्राचा आधार भेटला पाहिजे. ब्रह्मसूत्र, गीता आणि उपनिषद या 3 मध्ये आधार पाहिजे, तर तो ग्रंथ योग्य. या 3 मध्ये ज्याला आधार नाही मग ते कादंबरी होईल. मग कादंबरीला कशाला कोणाचा? एक होता राजा आणि एक होती राणी, म्हणून याला आधार काय? त्याला आधारच लागत नाही. मनानं काही बोललं तरी राजा राणीची कथा सांगता येते. झोप येत नाही पोरांनो, ऐका मी सांगते कथा. एक होता राजा आणि एक होती राणी, त्याला काय अर्थ आहे का? तेव्हा गीता हे आहे. गीता सुगीता कर्तव्या. गीतेचं अध्ययन करा. गीता फार गोड आहे. नाही कळत आपल्याला, ती कळावी म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी टीका केली. हो, ज्ञानेश्वर महाराजांचा ना लोभ ना लाभ ना काही गरज नाहीये. ज्ञानेश्वरीवर टीका करायला ज्ञानेश्वर महाराजांना काही गरज नाहीये. कोणीतरी आम्ही असे तसे मोठे आहोत हे जगाला दाखवायची इच्छा ज्ञानेश्वर महाराजांना नाहीये. एक मोठेपणाची हाव असते, ती हाव नाहीये. हे पूर्ण ब्रह्म आहे, शुद्ध ब्रह्म आहे. तृप्त झालेले, तृप्त. जो तृप्त झाला ढेकर येतोय तो दुसऱ्याच्या पक्वान्नाकडे पाहून मला मिळावं, मला खायला अशी अपेक्षा करेल कशाला? जो अतृप्त भुकेलेला आहे त्याला इच्छा अपेक्षा होईल. हे तृप्त झालेले महात्मे त्यांचे. वारकरी संप्रदायाचे सगळे महात्मे, आणि महात्मा जो असतो तो तृप्तच असतो. संप्रदाय पद्धत वेगवेगळी असते. महात्मा जिथे जाऊन पोहोचायचं तिथं त्या ब्रह्मस्वरूपाला जाऊन पोहोचलेले असतात. ब्रह्मस्वरूप म्हणजेच परमात्मा स्वरूप. ब्रह्म एक आहे, परमात्मा एक आहे. त्या ब्रह्माच्या अनेक रूप, अनेक अवतार. मत्स्य गच्छवर रामकृष्ण हे अवतार कोणाचे आहेत? की एकाच ब्रह्माचे अवतार आहेत. म्हणून सगळे देव एक आहेत. पण परिस्थिती, वेळ काळ वेगळा, आणि वेळ काळीला अनुसरून रूप वेगळं, शरीराचे आकार वेगळे. मत्स्य आकार एकदा घेतला, तो मत्स्य आकार माशाचं रूप, कच्छ आकार कासवाचं रूप. त्यावेळेला तशी परिस्थिती होती, तसे रूप अवतार धारण करावे लागले. मनुष्य अवतार, वामन अवतार, मनुष्य अवतार, कृष्ण अवतार, मनुष्य अवतार. वामन रूपात भगवंताला अवतार घ्यावा लागला. तो त्या बळी करता, बळीला पाताळात दडपला. बळी बलवान होता, त्रैलोक्याचा अधिपती, आणि दैत्य म्हटल्यावर, राक्षस म्हटल्यावर यांचं वर्तन, यांचं वागणं, यांच्यापासून सुख जगाला दुनियेला कसं मिळणार? त्या दैत्यांचा, राक्षसांचा नायनाट करण्याकरता भगवंताचे अवतार आहेत. भगवान गीतेत सांगतात मी अवतार धारण करतो. मी कुठं असतो, मी कसा आहे? भगवान निर्गुण निराकार स्वरूप अवस्थेत आहेत. निर्गुण निराकार आहे ब्रह्म.
ते ब्रह्म सर्वत्र व्यापक आहे. सर्वत्र व्यापक असणार ते महान ते ब्रह्म, बृहत्वाद ब्रह्म, मोठा असल्यामुळे ब्रह्म, ब्रह्मापेक्षा दुसरं कोणी मोठं नाही. सर्वात मोठं अनंत अखंड व्यापक म्हणजे एक ब्रह्म तत्व आहे. ते सद्रूप चिद्रूप आनंद रूप आहे. सद्रूप आहे म्हणजे ते कधी नष्ट होत नाही. ते पूर्वी नव्हता असा काळ नाही, पुढे नसेल असा काळ येणार नाही. जे पूर्वी होतं पुढे असणार ते आज तर आहेच आहे. तिन्ही काली ज्याची सत्ता, सत्ता म्हणजे अस्तित्व, तिन्ही काळात ज्याचा अबाधित अस्तित्व आहे, अस्तित्व आहे, असं जे तत्व ते ब्रह्मन, त्याचेच अवतार आहेत रामकृष्ण वगैरे. म्हणून राम म्हणजे माणूस नव्हे, कृष्ण म्हणजे माणूस नव्हे, हे देव, देवाचे अवतार आहेत. कशा करता? त्या मनुष्य लोकात ते आले, अवतार आले, देव आला. त्या मनुष्य लोकांमध्ये येऊन त्यांनी जो काही एक उपदेश केला, राम अवतार, रावणानं धिंगाणा घालायला सुरुवात केली त्या रावणाच्या बंदोबस्ता करता, आणि रामाला यावं लागलं. तो शंकरालाही आटोपण्यासारखा नव्हता. शंकराचाच भक्त होता. रावण शंकराचा भक्त होता. तेव्हा आपल्या भक्ताला देवाने तरी काय करावं? त्याची भक्ती अशी होती, भक्त जर रद्दी छाप असेल तर त्याला देवानं काय शिक्षा करू नये. पण देवानं शिक्षा करू, देव शिक्षा करेल आणि करीतही असेल. तो रावण असा होता. कित्येकांच्या मुली पळवल्या, कित्येकांच्या बायका पळवल्या. रावणानं रामाची सीता नाही पळवली. आणखी दुसरा दृष्टांत पाहिजे कशाला? मग असा तो रावण आहे. आणि तो वेद शास्त्र संपन्न आहे. त्याला वेद ज्ञात आहे. वेदावर टीका आहे त्याची. ज्ञानेश्वर महाराजांची जशी गीतेवर टीका आहे का नाही, तशी त्याची वेदावर टीका आहे, उपनिषदावर टीका आहे त्या रावणाची. म्हणजे बुद्धिमान आहे ना. मग जगामध्ये मूर्ख लोकच कसं तरी वागतात असं नाही, शहाणे तरी कसे वागतात हे रावणासारखे. आता एवढा विद्वान रावण आहे, तर त्याचं आचरण असं काहीतरी आहे. तेव्हा त्याच्या पराभवाकरता देवाधिक समर्थ नाहीये. त्याच्याकरता भगवंताला, रामाला, विष्णूलाच अवतार घ्यावा लागला. तो विष्णूचा अवतार एक राम आहे रावणाकरता. त्यात ब्रह्माचा म्हणजे जो एका काळी विष्णू, त्याचाच अवतार दुसऱ्या काळी कंस उन्मत्त झाला. द्वापार आणि कलियुगाच्या संधी कालात कंस एक उन्मत्त झाला. त्या कंसाच्या नाशाकरता भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळात अवतीर्ण झाले. गोकुळात आहेत गवळणी, आणि भगवान परमात्मा त्या गवळणीचं त्याच्यावर अति प्रेम असल्यामुळं भगवान तिथं अवतीर्ण झाले. आता हा कृष्ण अवतार आहे. यात कृष्णाचे एक बालपण आहे. बालपणात गेला एक गोकुळात एक प्रकरण झालं. दुसरं कुठं गुरुच्या ग्रही राहिले विद्या शिक्षणाकरता, तिकडे एक दुसरा प्रसंग. तिसरा प्रसंग कौरव पांडवाच्या युद्धात, तिसरा प्रसंग आहे. तेव्हा कौरव पांडवाच्या युद्धामध्ये कृष्णानं जी गोष्ट केली ती गोष्ट जगामध्ये त्यावेळेला पांडव हे भक्त होते, आणि ते कृष्णाचे काही नातेवाईकही होते, आते भाऊ. कृष्णाचंही प्रेम होतं आणि पांडवाचंही कृष्णावर प्रेम होतं. आणि कृष्ण हा द्वारकेचा राजा होता. द्वारकेचा राणा पांडवागरे, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा. द्वारकेचा राणा पांडवागरे, विठ्ठल. बोला पुंडलिक वरदे हरिठल, ज्ञानदेव गंगादेव महाराज
पंढरीनाथ महाराज की जय. ओ तेव्हा असे जे रामकृष्णाची भगवंताचे अवतार, हा भगवान इथे येतो. कशा करता येतो? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. विठ्ठल. हो युगायुगामध्ये अवतार. त्या द्वापार कलीचा संधी भागी भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळात अवतीर्ण झाले. आणि या कृष्णानंच अर्जुनाला उपदेश केलाय. त्याला श्रीमद भगवद्गीता असं म्हणतात. या भगवद्गीतेमध्ये फार ज्ञान आहे. त्रिकांडात्मक वेद आहे. त्या वेदाचं सगळं ज्ञान गीतेत आहे. वेदाचा अधिकार सगळ्याला नाही, कळणार नाही, आयुष्य नाही. आणि जरी कळले तरी तात्पर्य थोडे. आणि ते सगळं तात्पर्य म्हणजे एवढं एवढंच आहे. ते तात्पर्य म्हणजेच वेदाचं तात्पर्य गीता आहे महाराज. म्हणून वेदाच्या नादी लागण्यापेक्षा गीतेचा अभ्यास करावा. आणि गीतेच्या अभ्यासानं जीवाचं समाधान होईल. समाधान. जीव कृतार्थ होईल. जीवाला काय पाहिजे? जीवाला सुख पाहिजे. त्यालाच शास्त्रकार मोक्ष म्हणतात. ते सुख त्रिकाल अबाधित पाहिजे. घडी घटकावर सुख मग दुःख चालत नाहीये. दुःख संबंध रहित त्रिकाल अबाधित जे सुख आहे असा सुख जीवाला पाहिजे. ते सुख म्हणजे परमात्मा सुख आहे. त्यालाच मोक्ष सुख असं म्हणतात. आणि ते मोक्ष सुख मिळायला त्याला काही साधना आहेत. सगळे त्या सुखाच्या प्राप्ती करता प्रयत्न जे चालू आहेत. जगात जेवढे प्रयत्न चालू आहेत तेवढे सुखा करतायत. आणि सुख तर एक तेच आहे. पर्यायानं त्याच्या करता देवाकडे सगळे चाललेत. पर्यायानं सुखाची इच्छा करताय ना, सुख दुसरीकडे नाही ना. सुख जिथं आहे तिथं त्याच्याकडं म्हणून तिथं सुख आहे म्हणून जरी जात नसले तरी सुख पाहिजे त्याचा प्रश्न. सुख फक्त एक देवाच्या ठिकाणी. सर्व सुखाचे आदर बाप रखुमादेवीवर, बाप रखुमादेवीवर, बाप रखुमादेवीवर. सर्व सुखाचे आदर बाप रखुमादेवीवर, रखुमादेवीवर, बाप रखुमादेवीवर. सर्व सुखाचे आदर बाप रखुमादेवीवर, बाप रखुमादेवीवर, बाप रखुमादेवीवर. रखुमादेवी रुक्मिणी मातेचे जे वर पती सर्व सुख तिथे महाराज भगवंताजवळ आहे. भगवान श्री कृष्ण परमात्मा. कृष्णच भगवान स्वयं. सुख जर पाहिजे असेल तर देवाकडे जा. जे जिथं आहे तिथंच ते मिळेल. जे जिथं नाही तिथून ते कसं मिळावं? ज्या ठिकाणी जे नाही मिळावं कसं तिथून? दगडाच्या खाणीत दगड सापडतात, सोन्याच्या खाणीत सोनं सापडतात. जिथं काय अमृताचे डोळा असतील तिथं अमृत मिळेल. समुद्रामध्ये पाणी सगळा खारट समुद्र आहे. तिथं गेला तर खारट पाणीच मिळेल समुद्रात. जे जिथं आहे तिथं ते मिळेल. जे जिथं नाही तिथून ते मिळणार नाही. सुख पाहिजे. सुख पाहिजे ना आपल्याला. जिथं सुख नाही तिथं आपण सुख मिळवायचा प्रयत्न करतो. म्हणून साधू संत महात्मे सांगतात तुझे आहे तुझं पाहते
फरी तू जागा चुकला ते. सुख जवळ आहे पण जागा चुकला. ते ठिकाणच साधू संत महात्मे सांगतात. सुख देवाजवळ आहे ना, तो देव तर व्यापक आहे ना. व्यापक जे तत्व आहे ते आपल्या जवळ नाही का? आपल्या जवळ नाही म्हटल्यावर ते व्यापक असं म्हणता येईल? व्यापक आहे त्याला नाही हा शब्दच नाही, अभाव नाही त्याला, त्याचा अभाव नाही, त्याला नाही हा शब्द नाही. नाही हा शब्द जे उत्पन्न झालंय त्याला आहे. ते उत्पन्न झाले उद्या नाहीच होईल. उत्पन्न झाले तर उत्पन्न झालं म्हणा, आहे तर आहे म्हणा त्याला. आणि ज्या वेळेला ते नष्ट होईल त्यावेळेला नाही म्हणा. नाही शब्द कोणाला लागला? जे होत नष्ट झालं त्याला नाही शब्द लागतो. जे तत्व आहे आणि ते नष्टच होत नाही, मग त्याला नाही शब्दच लागू शकत नाही. परमात्मा नाही अशी वेळ संधी काळ नाही. जग आहे अशी वेळ काळ आहे. हा जग आहे. तुम्ही आम्ही आहोत वेळ काळ आहे. तुम्ही आम्ही जन्माला येण्यापूर्वी नव्हतो, मेल्यानंतर तुम्ही आम्ही नसणार. फक्त आज आहोत आपण. पुढच्या क्षणाचा काय भरोसा आहे? परमात्मा भूत भविष्य वर्तमान तिन्ही कालात आहे. पूर्वी होता, आज आहे, पुढे असणार. त्याचा अभाव नाहीये. असं जे परब्रह्म परमात्मा परमात्मा स्वरूप ते अनंत आहे, ते अखंड आहे, ते व्यापक आहे आणि ते सुखरूप आहे. जे व्यापक असतं ते सुखरूप असतं. जे अल्प असतं ते सुखरूप नसतं. जिथे यद अल्पम तद मर्त्यम, वेद सांगतात जे अल्प आहे मर्यादित आहे ते मर्क आहे, नाशवान आहे. तुम्ही मर्यादा कुठे लावून पहा कोणत्या वस्तूला, त्याला नाश आहे. जिथं मर्यादा लागली जात नाही, काला मर्यादा, कालानं मर्यादा, वस्तूनं मर्यादित. काल वस्तू भेद मावळला, देशानं मर्यादित. या देशात आहोत आपण, दुसऱ्या देशात नाही. या कालात आहोत तो दुसऱ्या कालात नाही. सर्व देशात आहोत का आपण? सर्व कालात आहोत का आपण? सर्व भूत मात्र प्राणी मात्रात पदार्थ मात्रात आपण आहोत का? पदार्थ मात्रात आपण नाही. आपण फक्त इथे या देहात आहोत. या देहाच्या बाहेर जे काही आहे तिथं आपण नाही, त्यात आपण नाही. म्हणजे आपण मर्यादित आहोत. आणि मर्यादित वस्तूला आहे नाश. पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश. आकाशाला त्याला आकार नाहीये पण त्याला नाश आहे. ज्याला आकार नाही त्याला नाश कसा? त्याला नाश एवढा करता की श्रुतीने त्याची उत्पत्ती सांगितली. परमेश्वरापासून पहिल्यांदा आकाश उत्पन्न झालंय. आकाश उत्पन्न झालंय ना, परमात्मा स्वरूपी आकाश असेल पण बाहेर नव्हतं, प्रगट नाहीये. त्याच्यापासून निर्माण झालंय, उत्पन्न झालंय. जे उत्पन्न झालंय त्याला नाश आहे. म्हणून आकाशापासून पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, भूत, भौतिक सृष्टी, प्रपंच या सगळ्याला नाश आहे. या सगळ्याच जे अधिष्ठान ब्रह्म आहे ते ब्रह्म मात्र अविनाशी आहे. अविनाशी तद्विधी येन सर्वमिदं ततम. अर्जुना, ते अविनाशी ज्याने सगळं व्यापलेलं आहे. अणु रेणू परमाणू पासून हे आकाशाचे पांघरून होय देखा. जे आकाशाचं पांघरून आहे, आता आकाशाची कल्पना घ्या. अगा आकाश के नाही, आकाश कुठं नाहीये. आणि त्याचंही जे पांघरून जे तत्व आहे, ब्रह्मतत्व, परमात्मा तत्व आहे, त्या परमात्मा स्वरूपाचे राम कृष्ण वगैरे सगळे अवतार त्या तत्वाचे देवाचे आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो भगवान गीते सांगतात आजोपि सन अव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपि सन. ह्या सृष्टीचा मी ईश्वर आहे. लोकाला ईश्वर म्हणतात, भगवान म्हणतात, देव म्हणतात, परमात्मा म्हणतात. या सृष्टीचा त्यानं निर्माण केलेले. पालन तरी तोच करतोय, संहार तरी तोच करतोय. म्हणून सर्व सत्ताधीश. जगात असे सर्व सत्ता एकत्र नसते. कोणाकडे काही, कोणाकडे काही, कोणाकडे काही आहे. या विश्वाची सर्व सत्ता भगवंताकडे. असा सर्व सत्ताधीश भगवान परब्रह्म परमात्मा याचे सगळे अवतार आहेत. राम तरी ह्याच तत्वाचा अवतार, कृष्ण तरी ह्याच तत्वाचा अवतार, बुद्ध ह्याच तत्वाचा अवतार आहे. बुद्ध नास्तिक आहे, पण या तत्वाचा अवतार कसा नास्तिक? बुद्ध देव मानित नाही, बुद्ध ब्रह्म मानित नाही. बुद्ध गौतम बुद्ध तो म्हणतो सगळं शून्य आहे. सर्वम शून्यम शून्यम, सर्वम दुःखम दुःखम, सर्वम क्षणिकम क्षणिकम. हे बुद्धाचे तत्व आहे. सगळं क्षणिक आहे, क्षणापुरती सत्य आहे. आपण पाहिलं नाही, हे क्षणभरच आहे. अहो म्हणून आम्हाला कालचे दिसतंय, डोंगर कालचे आहेत, कालचा डोंगर नाही. आपण पाण्यात गंगेच्या ओघा जवळ बसलो, पाण्याकडे बघत खडकावर, पाणी असं वाहतंय. आपण पाहतोय पाणी वाहतंय. काय कालपासून पाणी वाहतंय होय? हो, कालच्या पासून पाणी हे, कालच्या पासून पाणी हे आहे काय? कालचं पाणी आहे काय हे? कालचं पाणी कुठं जर समुद्राला जाऊन मिळालं असेल राजू, असं काय करतात? तो ओघ अखंड असल्यामुळं, पाण्याचा ओघ आहे तो अखंड आहे, त्याच्यामुळं एकसारखं वाटतंय. ते सतत वाटतंय, ते सतत नाही पण सतत वाटतंय. तसं जग क्षणभंगूर आहे. ते आपल्याला त्याला सत्य मानतात. एक शास्त्रकार ह्या जगाला सत्य मानणारा शास्त्रकार आहे, त्याला सत्ख्याती भेटतात. सगळं खरं मानतो तो. सत्य मानतात तर त्याचा आक्षेप घेतात, त्याचं मत खोडून काढतात. पण सत्य मानणारे का होईना आहेत ना जगामध्ये. पण सत्य आहे तसं याला क्षणिक मानणारे. अरे याला क्षणिक क्षणिक कसं हो म्हणता? कालचेच मुलं, कालचंच घर, बायको पुढे चहा घेऊन आले तर तू कालची नाहीच म्हणावं का? तू शिळी झाली म्हणावं का? मुलं आता पाहिजे म्हणजे आताच आहेत का मुलं? कालचे नाहीत का? ते सृष्टीचा ओघ आहे हा सारखा आहे, त्याच्यामुळे कालचंच वाटतं. कालचंच मुलगा आहे, कालचं नाही हे कळेल. कधी कळेल? जन्माला आला त्या दिवशी बघा त्याला कसा आहे, 5 वर्षांनी बघा कसा आहे, त्याला 10 वर्षांनी बघा कसा आहे, त्याला 15 वर्षांनी बघा कसा आहे, 25 वर्षांनी बघा कसा आहे, 80 वर्षात त्याला बघा कसा आहे, 100 उलटल्यावर त्याला बघा कसा आहे. एक सारखा आहे का हो? हो, किती स्थित्यांतर झाले राजू. बाल्यावस्था आहे, तारुण्य अवस्था आहे, वृद्धावस्था आहे. या अवस्था आहेत ना, आणि या अवस्था आहेत, आणि या अवस्था भोगणारा एकच आहे मात्र शरीराचा. शरीराच्या अवस्था आहेत. शरीरात जो आहे म्हातारा जरी झाला तर त्याला मी म्हातारा झाला वाटत नाही.
तर त्या वाटत नाही असा जो शरीरात शरीर म्हातारं झालं हो, शरीर थकलं हो, हातपाय थकले हो, इंद्रिय क्षीण झाले हो, याच्यावरून म्हातारपण मानतात. पण आतला जो जीव आहे तो म्हातारा झाला का? जीव कशाचा म्हातारा झाला? शरीरामुळे त्याचं चालत नाही, जीव म्हातारा नाहीये. म्हणजे आत्मा म्हातारा होतच नाही, आत्मा एकच आहे. आत्मा जीर्ण होत नाही, आत्मा मरत नाही, आत्मा जन्मतही नाही, जन्मतच नाही. जन्मत नाही, जन्मालाच नाही, तो वाढेल कसा? वाढतच नाही, तो मरेल तरी कसा? अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते विनश्यते. 6 विकार आहेत. 6 विकार या शरीराला आहेत. अस्ति, आईच्या उदरात अस्तित्व, ही एक अवस्था आहे. जीवाची आईच्या उदरात अस्तित्व ही अवस्था आहे. तिथून जन्म आहे. जायते म्हणजे जन्म, ही दुसरी अवस्था आहे. तिथून वर्धते, वाढू लागला, वर्धते ही तिसरी अवस्था आहे. वर्धते, वाढतोय, विपरिणमते, वाढण्याची सीमा झाली. आता वाढण्याची सीमा झाली, तिथून पुढे अपक्ष येते, झिजू लागला. तिथून 40 वर्षाचं वय झालं म्हणजे तुम्ही माणूस उतरत्या वयाला लागतो ना. उतरतं वय म्हणजे झिजणं. हो, झिजणं म्हणजे काय? तारुण्य फुसफुस करतोय, वाटेल ते करतोय, तारुण्य. आणि ते तारुण्य काही चिरकायला असतं का? तुमचं आता आपल्याला पहिल्यासारखं काही होत नाही. आता आम्ही थकलो म्हटलं की समजा वृद्धत्वाकडे झुकला. वृद्धावस्था, आणि वृद्धावस्था पुन्हा शेवट होतो. वृद्धावस्थेचा शेवटी अपक्षी येते, विनाशती, नाश पावतो. नाश तो या शरीराचा, हे धर्म शरीराचे आहेत. याचा आत जो आत्मा आहे तो जन्मतही नाही, जो जन्मत नाही तो मरतही नाही. आणि या आत्म्याला ओळखण्याकरता हा परमार्थ आहे. विठ्ठल आत्मा तो ब्रह्म आहे. ब्रह्म आहे म्हणजे परमात्मा आहे. त्या परमात्म्याचा अंश तो पण विसरलेला आहे. तर संत महात्मे काय करतात? अरे तू परमात्म्याचं स्मरण चिंतन कर, परमात्म्याचं स्मरण चिंतन कर. तो विभू आहे, अनंत आहे, अखंड आहे, व्यापक आहे. त्याच्या चिंतनानं जेव्हा आपल्या पूर्व स्मरणावर येतो, पूर्व स्मरणावर येतो. एक सिंहाचं बाळ होत. जंगलात अरण्यात सिंह प्रसवली आणि ती अखेर कोणीकडे गेले आणि तिकडेच नेले. ते पिलू तसंच राहिलं. नंतर लोक मेंढ्या चालत होते. त्या मेंढ्या चालणाऱ्या धरणगाराच्या हाती ते पिल्लू सापडलं. त्यानं ते धरलं आणि त्या मेंढरामध्ये त्याचं पालन केलं. आपल्या मेंढर त्याचे बच्चेत लहान लहान, त्याचं पालन केलं. त्याच्यात पालन केल्यामुळे ते तसंच त्यांचं फिरू लागलं. आता पहिल्यांदा त्यांना दूध इकडचं तिकडे पाजलं, त्याला मोठं केलं. आपण ते सिंहाचाच पिल्लू असल्यामुळं त्याला खायची तशी सवय लावली. ते तसं मेंढराप्रमाणे खावे लागले, गवतही खाऊ लागले. शरीराला जे खायचं वळण लावावं तसं वळण लागलं जातं. शाकाहारी लोकांनी शाकाहाराचं वळण लावतं तर तसं वळण लागलं. मांसाहारी लोक आपल्या मुलाबाळाला मांसाहाराचं वळण लावतात, तसं वळण लागलं. शाकाहारी वळण लागलं ज्यानं ते मांस खात नाहीत, इच्छा होत नाही, घृणा निर्माण होते, किळस. तुझे मांस खातात त्यांना कशाची किळस येत नाही.
याचं कारण सवय आहे, वळण लागलं गेलं. तसं त्या पिल्लू वाढलं मेंढरामध्ये, तर मेंढरात वाढलं तर मेंढर चरायचे, मेंढर बरोबर ते गवतही खायला लागले. आता शिवीण येत नाही तर दूध कोणाचं पित, त्यानं फार झालं तर ते मेंढराचं दूध पहिल्यांदा लहान म्हणून पाजलं, पण पुढे मेंढरा बरोबर गवत खावं लागलं. त्यांच्यातच राहावं लागलं, आणि त्यांच्यात राहिल्यामुळं त्याची काय झाले समजूत की मी मेंढरू आहे. आता त्याच्यात राहतोय, त्याच्यात खातोय, त्याच्यात वागतोय. ते मेंढरू जसं ओरडल तसंच हा आवाज काढतोय, आणि आवाज तसा काढू 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 पूर्ण मेंढराचाच आवाज याच्या नरकातून निघू लागला. सिंहाचा आवाज कुठं निघत आहे? सवय आहे ना, संगत आहे ना. संगतीने होतो पंगतीचा लाभ. ते मेंढरू लागलं म्या करायला लागलं. एका ठिकाणी एक वाघ आला होता पाणी प्यायला, इकडून मेंढरे गेले पाणी प्यायला, जंगलात अरण्यात नदी. तो मेंढ फार दूर बसलेला होता, ऊन होतं खूप, सावलेला झोपला होता. का मेंढरे इकडे पाणी पिऊन, जवळपास काय स्थिती नाही कोणाची, काय मेंढर कोणीकडे जाणार नाही, बसले सावलेला. मेंढर पाणी प्यायले, आणि त्या मेंढरामध्ये ते मेंढरातच वाढलेले ते सिंहाचं पिल्लू ते मेंढरावर पाणी प्यायला आलं. दुसऱ्या सिंहानं पाहिलं पाणी प्यायला आलेलं की हे तर आपला आहे, पण हा मेंढरात कसं आहे? आपला दिसतोय वंशाचा, आपला भाऊबंद दिसतोय, आणि हा मेंढरात कसा एकटा? तर तो धनगर काही नव्हता कोणी. त्या सिंहानं काय केलं, जवळ गेला, त्याचा ओळख पटवावी, ते मेंढरे गेले पळून. सिंहानं सांगितलं त्याला, अरे तू पळू नकोस, त्यानं जाऊ दे बाकी झाला, ते कोणीतरी ते पडले तर पळू दे, पण तू कसा पळतो? अरे तू माझा आहे ना, मेन तू एक आहे ना, मेन तू एक असताना तू अरे आम्हाला सोडून यांच्यात कसा? अरे तू मेंढरू नाहीस म्हणून मी त्यांचाच आहे, मी मेंढरूच आहे. अरे तू त्यांचा नाही, मेंढरू नाही. चल तुला सांगतो तू कसं मेंढरू नाही ते. एका पाण्याच्या तळ्याजवळ नेलं झालं, उभं केलं खडकावर. तो राहिला पुढे दुसऱ्या खडकावर उभा, दोघांचे प्रतिबिंब पडले पाण्यात. हे बघ तू माझ्याकडे पहा, मी तुझ्याकडे पाहतो, आणि तुझं प्रतिबिंब तिथं पडलंय, माझं प्रतिबिंब इथं पडलंय. तुझ्या प्रतिबिंबात माझ्या प्रतिबिंबात काय फरक दिसतो सांग, आणि माझ्याकडे बघ तुझ्याकडे बघ काय फरक दिसतो सांग. हे बा माझे काम तुझ्या कामासारखे बघ, तिथं प्रतिबिंब माझा आहे तुझा आहे सारखं आहे, माझे पाय तुझे पाय सारखे, माझी शेपटी तुझी शेपटी सारखी, माझा जबडा तुझा जबडा सारखा आहे. अरे तू मेंढरात कसा? अरे तू माझाच आहेस, मीच आहेस, तू वाघ आहेस रे, सिंह आहेस रे. त्याला सगळं पटवून दिलं, त्याची खात्री झाली मी सिंह आहे. काय असा मेंढरासारखा बोलू नकोस, माझ्यासारखा आवाज का करता करता त्याच्यासारखा आवाज नाही का, त्याला पटलंय. तो मेंढराचा सिंह झाला. मेंढरू नव्हता, समजुतीनं झाला होता, समजुतीचा गोंधळ होता. तो गोंधळ मिटवला आणि पहिल्या स्मृतीवर आला. तसा आपण जीव आहोत, आपण काहीतरी आपण आपल्याला समजतो, मी अमुक आहे, मी तमुक आहे. खरा कोण आहे? आपल्याला समजावून सांगणार त्याला जसा सिंह भेटला तसा आपल्याला समजावून सांगायला संत महात्मे आहेत. संत सांगतात त्या जगाला तुम्ही कोण आहे, जग काय, तुम्ही कोण आहे, तुम्ही स्वतःला काय समजा, काय करा. गवत खाऊ नकोस, माझ्या बरोबर ये, मी खातो ते खा. तसं तुम्ही काय करताय, तुम्ही काय खाताय ते खाऊ नका. महात्मे सांगतात आम्ही काय खातो. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. नका चला बडो झाले तोने, नका तर बडो झारे तोने, नका तर बडो झारे तोने.
खातो आनंदाचे लाडू तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू का म्हणे खातो आनंदाचे लाडू तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू नका जरा भरून द्यारे तुम्ही नका जरा भरून द्यारे तुम्ही नका जरा भरून द्यारे तुम्ही. अरे आम्ही आनंद भोगतोय. काय भजन आहे, काय कीर्तन आहे, काय योग आहे, काय समाधी आहे, काय आनंद आहे. भजनात विषयाचा आनंद आहे का? समाधीत विषयाचा आनंद आहे का? योगी डोंगरात का समाधी लावतात? डोंगरात कोणतेही विषय आहेत? कधी तर श्रीखंड आहे का, बासुंदी आहे का, सफरचंद आहे का, पीच आहे का, जिलेबी आहे, बर्फी आहे, काही नाही. साधू संत महात्मे आनंदात आहेत माझ्या. सार्वभौम सम्राटाला जो आनंद नाही तो सर्व संग परित्यागी जो एक महात्मा आहे त्याला आनंद आहे माझा. एका ठिकाणी एक सार्वभौम राजा सर्व जग जिंकलं. तो सार्वभौम सम्राट तो कुठं जात असताना एका ठिकाणी एका नदीवर एक साधू नंगा पडले वाळूत. त्या सम्राटाला वाटलंय की दरिद्री गरीब काही मिळत नसेल पडलाय नंगा. नंगा काय पडला? सिकंदर बादशाह सिकंदर बादशाह. अरे नंगा काय पडला? तुला कपडे नाही का? अरे मी सिकंदर बादशाह आहे, काय पाहिजे ते दे. त्याने सांगितलं तू कोण? सिकंदर बादशाह. सम्राट आहे मी. कशाचं सम्राट आहे तू? अरे भूमंडळात भूभागाचा एवढ्या एवढ्या भागाचा एक सत्ताधीश तू. स्वर्गाचा राज्य तुझ्या अधीन आहे तर ते लोक तुझ्याकडे आहेत. या पृथ्वीवर जेवढे लोक आहेत तेवढे तरी सगळे तुझ्या जवळ आहेत. आहे असलेल्या ज्ञात भागावर तुझा अधिकार असेल. अरे आम्ही सर्व भूमंडळाचा ब्रह्मांडाचा जो सत्ताधीश आहे, अरे त्याच्याजवळ जेवढे तेवढं सगळं आमचं आहे. आमच्या पुढे तू तर भिकारीच रे. तुला काय पाहिजे बोल माग. तू एवढा आहेस, तुला तो आनंद नाही. तुझ्याजवळ जे ते आमच्या जवळ नाही. तू तुझ्यापेक्षा काही पटीने आम्ही आनंदात आहोत. तुझ्यापेक्षा आम्ही आनंदात आहोत म्हणजे तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहोत आम्ही. तुलाच काय मागायचं असेल ते माग. पाय धरले. त्यागी महात्मा आहे. त्यागेन एकेन अमृतत्व मानशु. वेद सांगतायत त्याग. त्यागानं अमृतत्व म्हणजे मोक्ष, अमरावस्था म्हणजे आनंद, ब्रह्मानंद. ब्रह्मानंदी लागले टाळे कोण देहाते सांभाळे. देहाते सांभाळे कोण देहाते सांभाळे. ब्रह्मानंद लागले टाळे कोण देहाते सांभाळे. कोण देहाते सांभाळे कोण देहाते सांभाळे. ब्रह्मानंद लागले टाळे कोण देहाते सांभाळे. देहाते सांभाळे कोण देहाते सांभाळे. ब्रह्मानंद लागले टाळे सांभाळे कोण देहाते सांभाळे. कोण देहाते सांभाळे. हे ब्रह्म हा आनंद आहे. याला देव असं म्हणतात. ही देव स्वरूपाची अवस्था आहे. आणि इथं आनंद आहे. कशाला मिळतो? या देवाला ओळखा, प्राप्त करून घेण्याकरता त्याची काही सेवा करा. सेवा म्हणजे प्रयत्न, आणि प्रयत्न सेवा प्रयत्न म्हणजे भक्ती. ती भक्ती असे करा की त्याला आवडेल असे.
हे जे तत्व आहे, हे तत्व म्हणजेच ब्रह्मांड निर्माण करणार, हे ब्रह्मांडाचं पालन करणार, ब्रह्मांडाचा संहार करणार, सगळ्या ब्रह्मांडाला आनंद देणार आनंद रूप हे तत्व आहे. याची प्राप्ती करून घ्या. कशाला प्राप्ती होईल? करा भक्ती. कोणती भक्ती? जगात तर भक्तीचा गोंधळ आहे. फार लोक भक्तीच करतात. काय करतात लोक? जगात जेवढे माणसं आहे तेवढे भक्ती करतात महाराज. कोणताही धर्म असेल, कोणताही पंथ असेल, भक्ती करतात, देवही मानतात. न मानणारे नास्तिक सोडून द्या, आस्तिक पुष्कळ आहेत, देव मानतात. त्यांचा सर्वांचा देव तरी एक आहे. हो, एक आहे का सर्वांचा देव? देव एक आहे का? देव एक सारखा आहे का? देव तरी पटण्यासारखा तरी देव आहे का? एक बाळांतीन बाई, मूल जन्मून काही झाले असेल 10-12 दिवस. पूर्वीच्या काळची एक रीत पद्धत. ते बाळाला घेऊन गावाच्या बाहेर कुठेतरी जायचं, सटवाई पूजन करायचं. एखादा बाबळीचा झुडपा खाली सटवाई पूजन करायचं. माझ्या बाळाला सुखी ठेव म्हणून. टोपल्यात पाठीत ते बाळ घालायचं, त्याच्यावरती काही कपड्याचं दडपण, एवढ्या एवढ्या दामट्या चकल्या गव्हाच्या काहीतरी घरी शिजवायच्या, त्याच्यावरती काहीतरी एवढं एवढं काही 4 दाणे भाताचे काही एवढं एवढं गोळ काय असं तसं ठेवत्या. चांदक्या तयार करायच्या. रानात जायचं, गावाला सोडून, म्हणजे रानात, गावाच्या शिवाच्या जवळपास. मग ती चालत असते. टोपलं मूल असतं जवळ, टोपल्यात नैवेद्य असतो, मागे लहान मूल नाही तर मुलगी चालत येत असते याच्या अगोदरची. ती बाळंतीण बाई चालता चालता आपल्या मुलीला सांगते, बाळे हा घे ग, एक देऊन पाण्यात देतो ठोकरून दगड. लात मारते त्या दगडाला. हा बाळे हा एक देव घे ग. पुढे गेले कोण, बाळे हा दुसरा देव घे ग, लात मारते. देवाचं पूजा करायचं म्हणजे दगड नेऊन देवाची पूजा करायची. मग ते दगड इथूनच गोळा करतो. पण ते असे बाळे हा एक देव घे म्हणून लात मारते. चपला असो हो, बाळंतीण असल्यामुळे पायात चपला पाहिजे. चपला असं दगडाला हा देव घे म्हणून लात मारते. 2-5 दगड असे, हा एक देव, हा एक देव, हा एक, 2-5 दगड घेते. तिथं जाते, बाबळीचा झुडपा खाली ठेवते, काही पाणी घालते, त्याच्या पुढे नैवेद्य दाखवते. बाळाला ठेवतो. माझ्या बाळाला कोणती माता म्हणत असेल त्या मातेला, माते माझ्या बाळाला सुखा हात ठेव. हा देव आणि ही भक्ती. आणि माणूस आहे गावकरी म्हणजे माणसं ते अशी भक्ती करते. गोट्याला दगडाला लात मारली चपला सर, ते गोटे पोराकडून गोळा करून तिथे आणले, झुडपा खाली पुजले, नैवेद्य घरातून करून आणलेला तो दाखवला. आणि त्या देवापुढे बाळ ठेवायचं आणि सांगायचं की माझ्या बाळाला सुखी ठेव. ज्याला लात मारली तो आता देव झाला आणि त्या बाळाला सुखी ठेवणार आहे. तू त्याला लात मारते. तुझ्या लाता खायची ज्याची लायकी तो तुझ्या बाळाला सुखी ठेवणार. वारे ज्ञान, वारे भक्ती. हा देवन ही भक्ती. काय देव आहे लोकांची, काय भक्ती आहे. असे भक्ती करतात लोक. शिळा तांब्यात बाऊल केलं, बाऊल केलं, शिळा तांब्यात बाऊल केलं, बाऊल केलं. पाठ मांडून वरी बैसवेल, पाठ मांडून वरी बैसवेल, वस्त्रालंकारी गुंडाळेल, वस्त्रालंकारी गुंडाळेल, मला येईल ते नाव जलाच लागले, जलाच लागले, कैसे या जलाच लागले.
हात मांडून वैष्णवेला वस्त्रालंकार गुंडाळेला मला येईल ते नाव ठेवले जनाग लागले येणं त्यांचे या जनाग लागले मला येईल ते नाव ठेवले जनाग लागले हात मानव म्हणतात काय या लोकाला वेड लागले शाणे म्हणावं का वेडे म्हणावं का हे समजत नाही. दगड माणतात त्याला देव म्हणतात. शिळा तांब्याचं शिळा म्हणजे दगड, तांब म्हणजे धातूचे. पत्र्याचे देव करतात लोक, देवाऱ्यावर ठेवतात. तांब्याचे निकालचे पत्रे त्याचे छाप मारून देव तयार करतात, त्याची पूजा करतात. 33 कोटी देव त्याच्यात त्यांचे जे आवडीचे असतील ते काही 2-5 देव 10-5 आजोबा पंजोबापासून चालत आलेला तो देवारा त्याची पूजा करतात. आता हे पत्र्याचे टाक, त्याचं नाव आहे पुन्हा टाक म्हणजे फेकून दे, त्याची पूजा करतात. कैसे या जनाचे लागले देव कळू नये. काहीतरी दगड मांडतात, काहीतरी धातूचं काहीतरी भूत निर्माण करतात, चित्र निर्माण करतात. ते नरसिंहाचा फोटो आणि तो एक त्या फोटोच तरी पूजा करतात. त्या एका प्रसंगाला काही पूजा करतात. देव कशाला बांधतील याचा नियमच नाही. शेतकऱ्याचं बांधायला एखादा दगड ठेवतात की शेंदूर फासला की झाला देव. एक दगड तुम्हीच मांडला, त्याला शेंदूर तुम्हीच फासला, लगेच तुम्हीच त्याला देव केला. मग तुम्ही तर देवाचे बाप झाले. तुम्ही निर्माण केलं मग तुम्ही बाप नाही झाले का? आणि तो बापच त्याच्या पाया पडतो पुन्हा. आणि पाया पडलं तरी तो देव आहे ना, तो देव म्हणतो की हा माझा बाप आहे, पण मूर्ख याच्या नाही ते लागण्याचा अर्थ नाही. विठ्ठल भक्ती काय हे देव नाही आपण करतो. त्याची जी सेवा ही दगडाच्या देवा बगाड नवस, दगडाच्या देवा बगाड नवस, दगडाच्या देवा बगाड नवस, बाईला कथेत जाऊ नये, बाईला कथेत जाऊ नये. दगडाला दगडाचे देव मांडायचे आणि त्याला बगाड नवस आहे. बगाड हल्ली आहे का नाही? बगाड कोणा शोक आहे? काही बगाड आहे का? काही खेळ आहे का एखादा? बुवाजी बाबाची तर असला एखादा खेळ तर काय सांगता येत नाही. बगाड आहे काय? आहे का? गेले त्या थंडी ताप आला का काय? कापायच्या वेळेला थंडीत ताप पळून जात होता ना, आता कीर्तनाच्या वेळेला थंडीत ताप येतो. ते महिन्या 2-3 महिन्यापासून जागरणाने बेकार आहे. तब्येत आहे बरी नाही, ते बळजूर घेऊन बसतात. ते गेले तर बरोबर आहे, चांगलं आहे. कष्ट घेतले, मेहनत केली, हा एवढा समाज जमलाय हे त्यांनी फार कष्ट घेतले. त्या एका माणसानं ते सगळे त्यांच्या माग आहेत, सगळे करतात, पण अखेर त्या माणसाला जादा बोजा असतो, जादा फिरवावं लागतं, जादा करावं लागतं, तेव्हा शेण भाग येणार आहे त्याचा.
किंवा पडले तर काय हरकत नाही, विश्रांती घ्या म्हणा. त्यांच्या जागी आमचे रखमाचे भाऊ सगळं गाव आहे ना, कोणी करू शकेल. आणि सगळं झालेलं आहे, तुम्ही सगळं आणून ठेवलंय, सगळं करून ठेवलेलं आहे बरं का. तर तुम्हाला आता शांत झोपायला काय हरकत नाही. उद्या काल्याच्या कीर्तनाला जरी आलात आणि न येताना आम्हाला वाट लावायला जरी आलात ताबडतोब पुन्हा झोपला तरी चालेल, पण भरपूर झोप घ्या. लवकर बरे व्हा, लवकर बरे व्हा. विठ्ठल साधू संत महात्मे असे भलत्या सलत्या देवाला किंमत देत नाहीत, महत्व देत नाहीत. साधू संत हे फार विचारवान आहेत, वेदाच्या ज्ञानाचे, शास्त्राच्या ज्ञानाचे. साधू संत ज्ञानेश्वर महाराजांचं काय ज्ञान आहे, काय त्याला काय ताळमेळ आहे काय? गीतेवरची टीका म्हणजे काय? ज्ञानेश्वरी वय काय? 16 वर्षाच्या वयामध्ये ज्ञानेश्वरी, गीतेवर टीका. काय काय वय? 21 वयाच्या 21व्या वर्षी जिवंत समाधी. जिवंत समाधी घ्यावी या माणसाने. रामदेव महाराजांच्या सारखा महान योगी जो वाघाच्या आळ्याला धरतो की त्याच्यावर कानाला धरतो की बसतो वाघावर, जंगलाच्या वाघावर, सर्कसीच्या नव्हे, सर्कसीतल्या नव्हे. हे चांगदेव महाराज प्रचंड धेंड, हे शक्ती काहीच्या काही. आपल्याला मांजराला धरायला भेटतो, बोक्याला धरायला भेटतो. बोका मोठा कठीण बोका कधी कोंडून त्याला धरायचा प्रयत्न करून मारायचा प्रयत्न करून तो माणसाचा नरळ धरीत असतो, त्याच्या नादी लागून. तात्पर्य काय रूपी बोकाच आहे. तो जीवाला कुठं धरेल कुठं मारेल त्याचा आहे का पत्ता? बोक्यात आणि काळात काय फरक आहे? आणि काळ सगळ्या जगाच्या मागे लागलेला आहे ना. काळे खादला अवघाचे आकार, काळे खादला अवघाचे आकार, काळे खादला अवघाचे आकार, काळे खादला अवघाचे आकार. उत्पत्ती संहार घडामोडी, उत्पत्ती संहार घडामोडी, उत्पत्ती संहार घडामोडी. हो, काळानं सगळा विश्वाचा ग्रास केलेला आहे. कोण काळाच्या ताडूतून सुटलेला आहे? चांगदेव महाराजांच्या सारखे महान योगी. ते मुक्ताबाई शरण गेले महाराज. मुक्ताबाई बहीण भाऊ ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तनाथ महाराज, सोपान काका, काहीच्या काही माणसं येते. माणसं उग म्हणायचे माणसासारखे दिसतात म्हणून माणसं. हे माणसं आहेत काही? माणसं नाही येते. देव आहे, देव प्रत्यक्ष. देवा सुद्धा यांच्या पुढे किंमत नसावी. देव काय उपयोगाचा आहे? देव काय कामाचा आहे? कोणता देव कोणत्या कामाला येतो? निवृत्तनाथ महाराजांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी, सोपान काका, मुक्ताबाईंनी जगाचं केवढं काम केलेलं आहे. जगाचा उद्धार केलाय. कोणता देव उद्धार करतोय? त्या देवाची किंमत तरी यांच्यामुळं कळते. ज्यांच्यामुळं देव करतो ते देवापेक्षा महत्वाचे श्रेष्ठ. सगळ्या जगाला ज्ञानेश्वरी द्वारे देव करतोय. काय अमृतानुभव आहे. चांगदेव महाराजांच्या सारख्याला चांगदेव 65 ओव्यात उपदेश. हेरा बोलवला. चांगदेव महाराज आशीर्वादला असा काय बघ कोण रेडा बोलत. ते भेटीला आले, आळंदीला आले, वाघावर बसून आले. ज्ञानेश्वर महाराजांना निरोप. मी महान योगी
तुमच्या भेटी करता आलेलो आहे चांगदेव म्हणून. महान योगी लोकांनी वार्ता घातली कानावर. महान योगी चांगदेव महाराज. जेवढा योग शास्त्र जेवढा योग आहे तेवढा सगळ्या त्यांना अवगत आहे महाराज. आणि सगळे शास्त्र अवगत आहेत. मोठा ज्ञानी हो. एकच योग शास्त्र राहिलं, योग राहिला एक आचरणात, ज्ञान राहिलं. लगेच हिमालयात गेले, एक ऋषी शोधला, त्याच्याकडून लगेच योगाचा अभ्यास केला, लगेच योग ज्ञानच मिळवलं, योगीच झाले. याला म्हणा माणूस, जिद्दीचा माणूस, शूरवीर माणूस. हा वीर माणूस आहे. याला शूर माणूस म्हणावा, याला वीर माणूस म्हणावा, जिद्दीचा माणूस म्हणावा. जगात काही माहिती नाही, कळत नाही अशी अवस्था ठेवली नाही स्वतःची. एवढा मोठा उच्च पदी अष्टांग योग ज्याच्या अगदी अंगात मुरलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज आळंदीला होते, हे आले ज्ञानेश्वर महाराजांच्या भेटीला. नाव लोकी कीर्ती, रेडामुखी वेद बोलवला पैठणला. जाऊ भेटला, कोण? ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर महाराज बसले होते. थंडीचे दिवस, भिंत होती. सकाळचे थंडीचे दिवस ऊन खात बसलेले होते चारी भावंड. ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, स्वपन काका, मुक्ताबाई. तिकडून बातमी आली, चांगदेव महाराज वाघाची स्वारी करून तुमच्या भेटीला आलेले आहेत. वाघाची स्वारी करून आमच्या भेटीला येत आहेत चांगदेव महाराज. बरं काय, त्यांना आनंद आहे. पण एवढा मोठा महात्मा, एवढा मोठा महान योगी आमच्या भेटीला येतोय, मग आम्ही 2 पावलं सामोरून नको का जायला होतो स्वागत करायला. मग आता ते तर वाघावर बसून आले. आता आपल्याजवळ वाघ कुठे, घोडा तरी कुठे, पालखी तरी कुठे. ऊन आहे, ऊन खात बसले होते भिंतीवर. त्या भिंतीला सांगितलं, बाय तूच चला आता चांगदेव महाराजांच्या भेटीला, थोडस आडवं जाऊ. भिंतीला चाल म्हटल्याबरोबर ह्या जमिनीतून भिंत असते, जमीन चिरीत घरा 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 तिथं थांबली. पुढं चांगदेव महाराज त्यांच्यापर्यंत जाऊन भिंत थांबली. यांच्या भिंतीवर बसून हे आलेलं पाहिल्या बरोबर ज्ञानेश्वर महाराज हे आले ना भिंतीवर बसून. निवृत्तीनाथ महाराज, पुढे ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताबाई, स्वपन काका, ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज. या चारी भावंडाच्या सगळ्या व्यवहारामध्ये ज्ञानेश्वर महाराज पुढे होते. कुठाने भानगडी सगळ्या सांभाळल्याचे ज्ञानेश्वर महाराज, बाकीच्या कोणी लक्ष दिलं नाही. मुक्ताबाईने प्रसंगाला काही गोष्टी केल्या, निवृत्तीनाथ महाराजांनी काही लक्ष दिलं नाही. मस्त आपल्या त्या अवस्थेमध्ये सिद्ध कोटीचा महात्मा, सिद्ध कोटी. काय जगान काय त्याचं चाललंय परवा नाही. मस्त ब्रह्मानंद असे निवृत्तीनाथ महाराज. ज्ञानेश्वर महाराज सांगतील ते ऐकत. कर्तृत्व सगळं यांच्याकडे दिलेलं. काय कर तुला करायचं, तू सांगशील तसं मी ऐकेल, मी काय करणार, तू कर तुला काय करायचं. म्हणून यांनी जे सांगावं ते निवृत्तीनाथ महाराज ऐकायचे. त्यांनी शेवटी ज्ञानेश्वर महाराज सांगितलं, तू गीतेवर टीका कर. गुरुची आज्ञा म्हणून गीतेवर टीका ज्ञानेश्वरी, गुरुची आज्ञा. गुरु काय सामान्य होते. त्या ज्ञानेश्वरचे पण आज जगाला परमार्थ करतो. परमार्थ कळायला काय साधन आहे? वेदात परमार्थ, गीतेत परमार्थ, पुराणात परमार्थ, शास्त्रात परमार्थ, योगही शास्त्रात, जप तप सगळं ज्ञान शास्त्रात, संस्कृत भाषेत ना हो. आणि समाज पडला सगळा प्राकृत,
56 भाषा आहेत त्या भारतामध्ये. 56 आहेत काही 156 आहेत कोणासो, हजारो भाषा आहेत त्या भारतात. सगळ्या भाषेचं मूळ आहे संस्कृत. संस्कृत भाषा फार गोड, फार चांगली, फार श्रेष्ठ दर्जाची. आपलेच आहे पण आपल्यापासून फार लांब गेली भाषा आणि भाषेपासून फार लांब आलो आपण. त्याच भाषेत वेद, त्याच भाषेत गीता आहे, उपनिषद आहेत, ब्रह्मसूत्र आहेत. सगळा परमार्थ संस्कृत मध्ये मारे. साधू संत महात्म्याने तुमची आमची दया घेऊन गीतेवर टीका ज्ञानेश्वर महाराजांची तुमच्या आमच्यावरती फार उपकार आहेत. काय करतोय देवन, काय करतो परमार्थ? देव कळणं सोपं आहे काय? कोणी सांगणार नसेल तर कळावं कसं? सांगणारे असून कळे नाही. काय करतात ज्ञानेश्वर महाराज? तुम्हाला देवच सांगत नाही ते ग्रंथ कशा करतात? ते स्वतःचा मानापणा करतात, लौकिक करतात, मोठेपणा करतात काय? मोठेपणाला हापापलेले. मोठेपणा काय काय किंमत आहे त्यांचं मोठेपणा? ब्रह्मदेव त्यांची सेवा करतो. ज्ञानेश्वर महाराज यांची सेवा ब्रह्मदेव करतोय.